ठीक नहीं करेगा आणि हा कोणाचा कॅन्सर बरा करणार और ये नाही. किसी का कैंसर चंगा नहीं करेगा। आजचा जो चमत्कार मी शिकवणार आहे आज का जो चमत्कार मैं सिखाने तो वाला हूँ, मनुष्याच्या आत्म्याला चंगाई देणार आहे. मनुष्य की आत्मा को चंगाई देने वाला है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि आमचं मार्च महिन्याचं केंद्रबिंदूचं वचन कोणतं आहे? और मार्च महीने का ध्यान देने का वचन कौन सा है? कुठल्या वचनातून आम्ही सुरू केलेली किस आहे? वचन से हमने शुरुआत की? यशाया 43 अध्याय यशाया 43 आणि 19 वचन मी वाचतो. और 19 वचन को हम पढ़ेंगे। आणि इथं पण एक मी चमत्कार और दाखवणार. यहाँ भी एक चमत्कार मैं आणि दिखाऊंगा। देवाच्या वचनाचं प्रकाशन हा खूप मोठा चमत्कार और आहे. परमेश्वर के वचनों का प्रकाशन ये बहुत बड़ा चमत्कार है। आणि ह्याच वचनातून मी कंटिन्यू पुढे जाऊ इच्छितो. और इसी वचनों से मैं निरंतर आगे जाना चाहता हूँ। आणि वाचूया मी यशाया 43 अध्याय आणि 19 वचन. पढ़ेंगे यशाया 43 और 19 वचन। पहा मी एक नवे कृत्य करतो आता ते उगवेल. देवाचं वचन असं सांगतं, परमेश्वर का वचन ऐसे बताता मी है, एक नवीन गोष्ट करणार आहे मैं एक नई बात करूंगा आणि ती आता उगवणार और आहे. वो अभी प्रकट होगी। पुढे असं लिहिलंय. आगे ऐसा लिखा है। तुम्ही ते समजणार नाही का? आणि चमत्कार काय आहे? और चमत्कार क्या है? समजून घेणं हा लय मोठा चमत्कार आहे. समझ लेना ये बहुत बड़ा चमत्कार है। चमत्कार हा चमत्काराला समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. चमत्कार को समझने के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि ते तुम्ही समजून घेणार नाही और वो का? आप समझ के नहीं लोगे। पुढे वाचूया. आगे पढ़ेंगे। मी रानात मार्ग करीन. काय करीन रानात? मैं क्या करूंगा जंगल में? काय रानात मी करीन? जंगल में क्या करूंगा? मी मार्ग तयार मैं करीन. मार्ग तैयार करूंगा। पुढे वाचा. आगे पढ़ो। आणि वाळवंटात नद्या व्हावी. आणि किती लोक वाट पाहत आहेत की प्रभू माझ्यासाठी रानात मार्ग तयार करो. और कितने लोग राह देख रहे हैं कि प्रभु मेरे लिए जंगल में राह बनाए। आणि किती लोकांना असं वाटतं की प्रभू मला पण चमत्कार बघायचा आहे की वाळवंट माझ्या वाळवंटासारख्या जीवनामध्ये तुझ्या नद्या व्हायचा और आहे. कितने लोग ऐसा चाहते कि प्रभु मेरे निर्जल जीवन में प्रभु जल बहाए। आणि हाच प्रॉब्लेम आहे. और यही समस्या है। ह्या वचनानुसार इस वचन के अनुसार तुम्ही तुमच्या चमत्कारला अजून समजून घेतलं नाही. आपने अपने चमत्कार को समझ नहीं लिया। आणि हा वचन तुमच्या जीवनात पूर्ण झालेला और आहे. ये वचन आपके जीवन में पूरा हो चुका है। या वचनाचा चमत्कार तुमच्या जीवनात पूर्ण झालेला आहे. इस वचन का चमत्कार आपके जीवन में पूरा हो चुका है। तुम्ही असं म्हणाल, और आप ऐसा कहोगे, पास्टर हा हे वचन माझ्या जीवनात पूर्ण झाले ह्या मार्च महिन्यामध्ये. मार्च महीने में पास्टर ये वचन मेरे जीवन में पूरा हुआ। हा पूर्ण झालंय. हाँ पूरा हुआ। का वचन काय सांगताय? वचन क्या बताता मी है? कशात मार्ग तयार करेन? मैं कहाँ मार्ग बनाऊंगा? मी रानात मार्ग तयार मैं जंगल में मार्ग बनाऊंगा। रान कशाला दर्शवत आहे? जंगल किसे दर्शाता है? समस्या हे सगळ्यात मोठं रान आहे. समस्या ये सबसे बड़ा जंगल देव है। काय म्हणतो? परमेश्वर क्या मी कहता तुझा है? चमत्कार करीन. मैं चमत्कार मी करूंगा। तुझ्या समस्या तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. मैं तेरे समस्याओं में तेरे लिए मार्ग तैयार वाळवंट कशाला करूंगा। दर्शवत आहे? निर्जल जगह किसे दर्शाती है? सुख की ठिकाण. एक सुखी भूमि आणि जिथं पुष्कळ दिवस काय उगवलं नाही. जहाँ से बहुत से दिन तक कुछ भी नहीं उपजा। आणि तिथं पुष्कळ दिवस काही पाहायला मिळालं और नाही. बहुत से दिनों तक वहाँ कुछ देखने के लिए नहीं मिला। आणि कदाचित काही लोक असं म्हणत और असतील, शायद कुछ लोग ऐसा कहते आणि होंगे, पास्ट 2021 सुरू झालं पास्टर 2021 चालू हुआ आणि माझ्या लाईफ मध्ये काय उगवत नाही. और मेरे जीवन में कुछ भी नहीं उपजता। आणि आर्थिक बाजूमध्ये काय उगव दिसत नाही. और आर्थिक बाजू में आर्थिक हिस्सों में कुछ उपजा हुआ नहीं दिखता। आणि प्रभू आणि पास्टर आम्हाला शरीराच्या आजारामध्ये काही उगवता दिसत नाही. और शरीर की बीमारी में कुछ भी उपजा हुआ नहीं दिखता। आणि वाळवंट म्हणजे काय? और निर्जल जगह यानी क्या? जिथं सगळं काय उगवायचं थांबलेलं आहे. जहाँ सब कुछ उपजाने के लिए रुक गया है। आणि हा दोन चमत्कार प्रभूला त्याच्या लोकांच्या जीवनात करायचे आहे. दो चमत्कार प्रभु को उसके लोगों के जीवन में करने नंबर हैं। 1, पहली बात, परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर क्या कहता मी है? रानात मार्ग तयार मैं करेन जंगल में राह बनाऊंगा आणि मी वाळवंटात नद्या वाहेन. और मैं मरुभूमि में नदियों को उगाऊंगा। चर्च थोडस माझ्याकडे लक्ष द्या. कलीसिया मेरी ओर थोड़ा ध्यान दो। आणि हे वचन परमेश्वरनं तुमच्या जीवनात पूर्ण केलेलं आहे. ये वचन परमेश्वर ने आपके जीवन में पूरा कर दिया तरी है। पण हे वचन प्रभूने आम्हाला का दिलं फिर पास्टर? भी इस वचन को प्रभु ने हमें क्यों दिया? समजून घेण्यासाठी. समझ लेने के लिए। समजून घेण्यासाठी. समझ लेने के लिए। हे वचन तुमच्या जीवनात पूर्ण झालं? ये वचन आपके जीवन में पूरा हुआ? हा. हाँ पूरा हुआ। काय वचन सांगताय? क्या वचन बताता है? मी काय तयार करीन? मैं क्या बनाऊंगा? मी तुझ्या जीवनात काय तयार मैं करीन? तेरे जीवन में क्या बनाऊंगा? मार्ग तयार झालेला मार्ग आहे. बनाऊंगा। वाचा योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचन. पहले पढ़ो यूहन्ना रचित सुसमाचार 14 अध्याय 6 वचन। आता प्रकटीकरणाच्या आत्म्याकडे मी अभी येतो. प्रकाशन की आत्मा की ओर मैं आ रहा हूँ। योहान 14 अध्याय आणि 6 वचन. यूहन्ना 14 6 वचन। कोणीतरी वाचूया. कोई तो भी पढ़ेंगे। येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले, यीशु ने उससे कहा, हा. मार्ग हा. व सत्य हा. व जीवन मीच आहे. येशू कोण आहे? यीशु कौन है? येशू म्हणाला मी मार्ग आहे. यीशु ने कहा कि मैं मार्ग ज्यावेळेस तू हूँ। येशूवर विश्वास जब केलास, तूने यीशु पर विश्वास ज्यावेळेस रखा, पश्चाताप
पश्चातापंतू त्याच्याकडे फिरली, जब पश्चाताप के द्वारा उससे और मुड़ी, ह्या दिवसातच देवानं तुझ्या समस्यामध्ये येशूच्या स्वरूपामध्ये मार्ग तयार केलेला आहे. इसी जीवन में परमेश्वर ने यीशु के द्वारा तेरे जीवन में मार्ग आणि तैयार परमेश्वर कर दिया कोणत्या है. गोष्टीविषयी भविष्यवाणी करत होता? परमेश्वर किस बातों के बारे में भविष्यवाणी करता आयसा या है? कुठल्या गोष्टीविषयी भविष्यवाणी करत होता? यशायाह किस बात के बारे में भविष्यवाणी कर रहा था? येशयानं ज्या भविष्यवाण्या केल्या त्या येशू विषयीच्या भविष्यवाण्या केल्या. यीशु ने जो भविष्यवाणियां की है वो यीशु के बारे में भविष्यवाणियां आणि की येशया है. काय म्हणत और आहे? यशायाह क्या कहता एक है? दिवस येणार आहे एक दिन आने वाला आणि है तुझ्या समस्याच्या रानामध्ये और तेरे समस्या के जंगल में परमेश्वर त्याच्या मार्गाला तुझ्या लाईफ मध्ये पाठवणार आहे. परमेश्वर उसके मार्गों की तेरे जीवन में भेजेगा. आणि तुम्ही त्या चमत्कारला समजून घ्या. और आप उस चमत्कार से अनजान न रहो. आणि मार्ग तयार करीन म्हणजे काय करीन? मार्ग बनाऊंगा यानी क्या करूंगा? तुझ्या लाईफ मध्ये प्रभू येशू येईल. तेरे जीवन में प्रभु यीशु आएगा. आणि येशू जीवनात येणं म्हणजे और काय? यीशु जीवन में आना यानी क्या? येशू असं म्हणाला, यीशु ने ऐसे कहा, मार्ग मीच आहे. मार्ग मैं ही हूँ. नंबर 2, दूसरी बात, काय वाहीन? क्या बहाऊंगा? काय वाहीन? क्या बहाऊंगा? काय वाहीन? क्या मी बहाऊंगा? नद्या वाहीन. मैं नदियां ही बहाऊंगा. पण प्रभू येशूसाठी केलेली ये भविष्यवाणी भी आहे. प्रभु यीशु मसीह के लिए की गई हुई योहान भविष्यवाणी सुवर्तमान है. 7वां अध्याय. यूहन्ना सुसमाचार 7 अध्याय. योहान सुवर्तमान 7वां अध्याय. यूहन्ना सुसमाचार 7 आणि अध्याय वाचूया. हम पढ़ेंगे. रिबालाबा शखातालाबा शदालाबा रियांदानामा शदानामा 37 आणि 38 वचन. 37 और 38 वचन. मग सणाचा शेवटला जो मोठा दिवस, हा. त्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, त्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, जर कोणी ताणेला असला जर कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. पुढे जो माझ्यावर विश्वास ठेवतो हा. त्याच्या आतून हा. शास्त्रलेखाने सांगितल्याप्रमाणे हा. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. सर येशया 43:19 वचन तुझ्या जीवनात कधीच पूर्ण झालेलं आहे? यशायाह 43:19 वचन तेरे जीवन में कब का पूरा हो ज्यावेळेस चुका आयझाया है? असं म्हणाला, जब यशायाह ने ऐसा कहा, मी मार्ग तयार मैं करेन. मार्ग बनाऊंगा. बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती देव है, मानव रूप धारण करो परमेश्वर ने मनुष्य का रूप या पृथ्वीवर मनुष्यासाठी मार्ग तयार इस करण्यासाठी. पृथ्वी पर मनुष्य के लिए मार्ग बनाने के लिए आया. बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है, देवानं मनुष्याचं रूप धारण करून परमेश्वर मनुष्य के रूप में होकर मनुष्याच्या जीवनामध्ये जीवनी पाण्याचं नदी म्हणून आलेला वो आहे. मनुष्य के जीवन में जीवन पानी की नदियां बहाने आया है. यशाच्या पुस्तकमध्ये लिहिलेलं यशायाह की आहे, किताब में लिखा गया एक है, दिवस येणार आहे, एक दिन आएगा, मी तुझ्या जीवनात मार्ग तयार मैं करणार तेरे आहे. जीवन में मार्ग मी बनाऊंगा. तुझ्या जीवनात नद्या वाहणार मैं आहे. तेरे जीवन में नदियां बहाऊंगा. कुणाच्या स्वरूपामध्ये? किसके रूप में? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रभु यीशु मसीह के द्वारा. आणि आज मी त्याच खऱ्या चमत्कारावर और बोलणार आहे. उसी सच्चे चमत्कार के बारे में मैं मी त्याच बताऊंगा. खऱ्या चमत्कारावर बोलणार आहे. उसी सच्चे चमत्कार के बारे में मैं कहूंगा. मी बुधवारी तुम्हाला असं विचारलं, और मैंने बुधवार को आपको ऐसे पूछा, खरा चमत्कार काय? सच्चा चमत्कार क्या है? काय म्हणतात तुम्ही खरा चमत्कार? क्या है सच्चा चमत्कार? ज्यावेळेस खरा चमत्काराविषयी मी वाचायला जब सच्चे चमत्कार के बारे में हम पढ़ते हैं तर आमचं लक्ष कुठे जातं? तो हमारा ध्यान कहाँ जाता है? आणि शुभ वर्तमानाकडे जातं. सुसमाचार की ओर जाता है. मत्ती, मत्ती, मार्क, मरकुस, लूक, लुका, योहान, यूहन्ना. या चारही शुभ इस वर्तमानामध्ये चारों सुसमाचारों में काय पाहायला मिळतं आम्हाला? क्या देखने के लिए मिलता है? आणि आम्हाला या चार शुभ वर्तमानामध्ये चमत्कार पाहायला और मिळतो. इस चारों सुसमाचारों में हमने चमत्कार को देखा है. सगळ्यात मोठा सगळ्यात जास्त चमत्कार कुठल्या शुभ वर्तमानामध्ये बघायला मिळतात? सबसे ज्यादा चमत्कार कौन से सुसमाचार में दिखाई देते हैं? लूक शुभ वर्तमानामध्ये. लुका रे सुसमाचार जर में. तुम्हाला कधी चमत्काराविषयी और वाचायचं, यदि कभी चमत्कार के बारे में आपको पढ़ना है, डिटेल वाचायचं आहे, पूरा पढ़ना है, तर तुम्ही लूक शुभ वर्तमान वाचा. तो आप लुका रे सुसमाचार पढ़ो. त्याच्यामध्ये डिटेल्स चमत्काराविषयी जास्त माहिती दिली आहे. वहाँ पे डिटेल चमत्कार के बारे में लिखा गया आणि है. दुसरा एक चमत्कार लूक शुभ वर्तमानामध्ये काय आहे? और दूसरा एक लुका सुसमाचार में चमत्कार क्या है? ज्या लूक शुभ वर्तमानामध्ये सगळ्यात जास्त चमत्काराविषयी लिहिलेला आहे जिस लुका रे सुसमाचार में ज्यादा चमत्कार के बारे में लिखा है, त्याचा लेखक उसका लेखक डॉक्टर आहे. डॉक्टर है. हा एक चमत्कार आहे. ये एक चमत्कार है. का? क्यों? कारण डॉक्टर लोक चमत्कारावर विश्वास करत नाही. क्योंकि डॉक्टर लोग चमत्कारों के ऊपर विश्वास नहीं रखते. आणि चमत्काराविषयी कोणी लिहिलंय? और चमत्कार के बारे में किसने लिखा है? डॉक्टर लूक यानं लिहिलेला आहे. डॉक्टर लूक ने लिखा है. लूक शुभ वर्तमान का म्हणलं? लुका रे सुसमाचार क्यों कहा गया? कारण ते लूक ह्या व्यक्तीने लिहिलेला आहे. क्योंकि वो लुका इस व्यक्ति ने लिखा लूक है. कोण होता? लूक कौन था? लूक एक डॉक्टर होता. लूक एक हाकिम था. जर डॉक्टर चमत्कारावर विश्वास करतो और यदि डॉक्टर चमत्कार पर विश्वास करते हैं, तर हे आम्ही सिद्ध करतो, तो ये हम सिद्ध प्रूफ करते हैं येशूच देवाचा पुत्र आहे. यीशु ही परमेश्वर का पुत्र है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही म्हणतो और हम कहते हैं चमत्कार काय?
चमत्कार क्या है? चमत्कार म्हणजे चमत्कार यानी येशू पाण्यावरून चालला. यीशु पानी के ऊपर से चला. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? येशूने आंधळ्याला बरं केलं. यीशु ने अंधों को आंखें दी. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? येशूने कुष्ठ्यांना बरं केलं. यीशु ने कोढ़ियों को चंगा किया. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? येशूनं रक्तस्राव लोकांना बरं केलं. यीशु ने लहू बहने वाले लोगों को चंगा किया. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? प्रभू येशूनं 5 भाकरी आणि 2 माशाचे 5,000 लोकांना जीव घातला. 5 रोटी और 2 मछलियों से 5,000 को यीशु ने खिलाया. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? प्रभू येशूनं वादळ आणि वारं शांत केलं. यीशु ने आंधी और तूफान शांत किया. आज दुपारी मला तुम्हाला सांगू आज द्या, दोपहर को मुझे आपको बताने दो, आणि हा चमत्कार नाही, ये चमत्कार नहीं है. हा चमत्कार ये नाही. चमत्कार नहीं है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज दुपारी आज दोपहर मी तुम्हाला खरा चमत्कार मैं शिकवणार. आपको सच्चा चमत्कार सिखाता हूँ. प्रभू येशूनं हे केलं. प्रभु यीशु ने ये किए. हे येशूनं चमत्कार केला का? ये यीशु ने चमत्कार किए है क्या? चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? चमत्कार म्हणजे चमत्कार यानी एखादा व्यक्ती जो करू शकत नाही कोई व्यक्ति जो नहीं कर सकता आणि ते त्यानं केलं, और वो उसने किया, त्याला म्हणायचं चमत्कार. उसको कहेंगे चमत्कार. आणि आज सकाळी तुम्ही माझ्याबरोबर आहे का? और आज सवेरे मेरे साथ हो क्या? आज सकाळी तुम्ही माझ्याबरोबर आहे का? आज सवेरे मेरे साथ हो क्या? आणि कसा रिस्पॉन्स द्या? और कैसा रिस्पांस दो? एक जोरात हालेलुया म्हणून एक response. जोर से हालेलुया कह दो. आणि चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? कधी एक व्यक्ती जो करू शकत नाही, कभी भी एक व्यक्ति जो नहीं कर सकता, जर त्यानं ते केलं यदि उसने वो किया, तर आम्ही त्या व्यक्तीकडे कुठल्या नजरनं पाहतो? तो हम किस दृष्टि से उस व्यक्ति की ओर देखते हैं? चमत्कार करणारा व्यक्ती. चमत्कार करनारा व्यक्ति. आणि आज सकाळी और आज सवेरे काय तुम्ही येशूकडे तसं पाहता क्या का? आप यीशु की ओर वैसे देखते हो? येशू पाण्यावरून चालला. यीशु पानी के ऊपर से चला. येशूने चमत्कार केला. यीशु ने चमत्कार किया. येशूने 5 भाकरी 2 माशाचा 5 जणांना खाऊ घातला. यीशु ने 5 रोटी और 2 मछली से 5,000 को खिलाया. तुम्ही त्याच्याकडे चमत्कार म्हणून पाहता आप का? उसकी ओर चमत्कार के नजरे से देखते आणि हो. देवानं मला ह्या दिवसामध्ये काही गोष्टी शिकवल्या. परमेश्वर ने कुछ बातें इन दिनों में मुझे सिखाई आणि है. होय त्यानं चमत्कार केला. हाँ, उसने चमत्कार किए आपल्या दृष्टीनं अपने नजरिए से. आपण त्याच्याकडे पाहतो की त्यानं चमत्कार केला. हम उसकी ओर देखते हैं कि उसने चमत्कार किया. आणि का आम्ही त्याच्याकडे त्यानं चमत्कार केला म्हणून पाहतो? क्यों हम उसको चमत्कार के नजरिए से देखते हैं? कारण क्योंकि आम्हाला रिअल चमत्कार अजून समजला क्योंकि नाही. हमें सच्चा चमत्कार अब तक नहीं समझ में आम्हाला आया. खरा चमत्कार अजून समजला अब नाही. तक हमें सच्चा चमत्कार समझ में नहीं आणि आया. आज सकाळी मी खऱ्या चमत्काराविषयी और बोलतो. आज सवेरे सच्चे चमत्कार के ओरे में चमत्कार के बारे में मैं कहना आणि चाहता मला हूँ. माहित आहे की पुष्कळ लोक थोडेसे और गोंधळामध्ये मुझे पता है कि बहुत से लोग बहुत से लोगों के दिमाग में शोर मचा होगा. आणि जरी गोंधळामध्ये असले और यदि शोर में हो तरी पण तुमच्यामध्ये एक असा विश्वास आहे. फिर भी आप में ऐसा एक विश्वास है. आमचा बाप आता थोड्या वेळानं काहीतरी एक्सपोज हमारा करणार आहे. बाप अभी थोड़ी देर के बाद कुछ बड़ा स्पोर्ट करेगा. आणि ज्या वेळेस तुम्ही कन्फ्युज मध्ये असता, मी मेसेज देत असता, और जब मैं प्रचार करते समय आप कंफ्यूजन होते हो आणि एका बाजूला तुम्ही कन्फ्युज मध्ये असता और एक तरफ से आप कंफ्यूज होते हो आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणता, और दूसरी ओर से आप ऐसा कहते हो आज खूप काहीतरी चांगलं खाणार आहे. और आज बहुत अच्छा खाऊंगा. आणि आज सकाळी मी काय सांगत आहे? और मैं सवेरे क्या कह रहा हूँ? चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? आणि एखादा व्यक्ती जो करू शकत नाही कोई व्यक्ति जो नहीं कर सकता आणि ज्यावेळेस ते तर करतो और जब वो वहाँ पे करता है त्याला म्हणायचं चमत्कार. उसको कहेंगे चमत्कार. आज सकाळी आज सवेरे मी एका खऱ्या चमत्काराविषयी मैं शिकवणार. एक सच्चे चमत्कार के बारे में पास्टर सिखाऊंगा. तुम्ही असं का म्हणला? पास्टर आपने ऐसा क्यों कहा? येशू पाण्यावरून चालला, चमत्कार नाही. यीशु पानी के ऊपर से चला, ये चमत्कार नहीं. पास्टर तुम्ही असं का म्हणला? पास्टर आपने ऐसा क्यों कहा? येशूनं 5,000 लोकांना खाऊ घातलं, चमत्कार नाही. यीशु ने 5,000 को खिलाया, चमत्कार नहीं. पास्टर तुम्ही असं कसं म्हणला? पास्टर आप ऐसा कैसा कह सकते येशूनं हो? वादळ शांत केलं, चमत्कार यीशु नाही. ने आंधी तूफान को रोक दिया, ये चमत्कार नहीं. जो जिथपर्यंत पवित्र आत्म्यानं मला शिकवलं, जहाँ तक पवित्र आत्मा ने मुझे सिखाया, आज सकाळी मी तो तुमच्या समोर मांडायचा. आज सवेरे आपके सामने रखना चाहता हूँ. होय, माझ्या आत्मिक क्षेत्रामध्ये माझ्या वाढीच्या कमतरतेपर्यंत ठीक होता की तो चमत्कार होता. मेरे आत्मिक हिस्सों में जब तक मैं बढ़ता नहीं था तब तक वो ठीक था कि वो चमत्कार नहीं था, चमत्कार था. पण आता जसा मी पवित्र आत्म्याच्या द्वारे वचनात मॅच्युअर्ड होऊन चाललेलो अभी आहे मैं जब जैसे पवित्र आत्मा के द्वारा वचनों में बढ़ता जा रहा हूँ आणि मी आता हळूहळू त्याच्या एक एक योजनेला समजत आहे. और अभी मैं धीरे धीरे उसके एक एक योजना को समझ रहा हूँ. पाणीवर चालणं चमत्कार नव्हता. पानी के ऊपर चलना चमत्कार नहीं मी था. आज सकाळी असं म्हणत आहे तो चमत्कार नव्हता. मैं आज सवेरे ऐसा कहता हूँ कि वो चमत्कार नहीं 5,000 था. लोकांना 5 भाकऱ्यामध्ये खाऊ घालणं चमत्कार नव्हता. 5,000 को 5 रोटियों से खिलाना चमत्कार नहीं मी था. आज सकाळी असं म्हणणार आहे, होय तो चमत्कार नव्हता. मैं आज सवेरे ऐसा कहूंगा कि हाँ वो चमत्कार नहीं आणि था. 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीला बरं करणं चमत्कार नव्हता. 12 सालों से लहू बहने वाले स्त्री को चंगा करना ये चमत्कार नहीं था. मैं कहूंगा कि नहीं था.
कुणासाठी? किसके लिए? येशूसाठी तो चमत्कार नव्हता, यीशु के लिए वो चमत्कार नहीं था, पण ज्यांच्यासाठी होत आहे लेकिन जिसके लिए हो रहा है त्यांच्यासाठी तो चमत्कार. उनके लिए वो चमत्कार पण था. आज सकाळी मी शिकवणार आहे, लेकिन आज सवेरे मैं सिखाऊंगा येशूसाठी कोणता चमत्कार होता. यीशु के लिए कौन सा चमत्कार था. प्रभू येशूनं केला तो त्याच्यासाठी कोणता चमत्कार होता. प्रभु यीशु ने किया वो उसके लिए कौन सा चमत्कार था. आम्ही वचनाकडे जाऊया. हम वचनों की ओर थोड्या जाएंगे, फिलिप्पिकरास पत्र निकालेंगे फिलिप्पियों की पत्री. काल रात्री मी असं म्हणालो, कल रात के समय मैंने ऐसा कहा, उद्याचा प्रचार झाल्यानंतर, कल का प्रचार होने के बाद, आणि सगळे माझ्याकडे आहे का, सभी लोग मेरे ओर हैं, उद्याचा प्रचार झाल्यानंतर कल का प्रचार होने के बाद जरी मला प्रभू असं म्हणाला, यदि मुझे प्रभु ने ऐसे कहा, चल तुझा टाइम झालेला आहे, तेरा समय समाप्त हुआ, चल, मी आनंदानं त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयार मैं आहे. आनंद के साथ उसके साथ जाने के लिए तैयार पण हूँ. कदाचित तो मला काल रात्री असं म्हणला असता, लेकिन शायद कल रात उसने मुझसे ऐसा कहा चल होता, आता माझ्यावर येण्याची वेळ झाली. चल अभी मेरे साथ आने का समय हुआ मी है. गुडघ्यावर येऊन रडून त्याच्याकडे अशी प्रार्थना केली मैं असती, घुटनों पर आकर रोकर उसके पास ऐसी दुआ की होती, मला उद्याचा एक संडे पात्र दे. मुझे कल का एक रविवार दे दे. आणि मी माझ्या हृदयामध्ये असं महसूस करता, मैं मेरे हृदय में ऐसा महसूस कर रहा हूँ, आणि आजचा प्रचार झाल्यानंतर आज का प्रचार होने के बाद माझी मिनिस्ट्री संपली. मेरी सेवकाई खत्म हुई. हा माझ्या लाईफ मधला ये मेरे जीवन का सगळ्यात पहिला सबसे पहला आणि सगळ्यात शेवटचा मेसेज और सबका सबसे आखिरी प्रचार होगा. आणि मी तर असं म्हणेन, मैं तो ऐसा कहूंगा, ह्याच्यानंतर मला देव कुठलं प्रगटीकरण देईल मला माहित नाही. इसके बाद परमेश्वर मुझे कौन सा प्रकाशन देगा मुझे पता नहीं. आणि ह्या संदेशामध्ये और इस प्रचार में आणि प्रगटीकरण कुठंच नाही, और प्रकाशन कहीं भी नहीं, पण लेकिन हा हृदय परिवर्तित करणारा संदेश. लेकिन हृदय को बदल देने वाला ये प्रचार है. आज दुपारी जर हा चमत्कार तुला समजला, आज दोपहर को ये प्रचार यदि तुझे समझ में आया, मी 100% सांगतो, मैं 100 गुना बताता हूँ, तू स्वर्गाच्या राज्याचा वारीस झालेला आहे. तू स्वर्ग के राज्य का हकदार बन गया है. आजचा संदेश जर तुला समजला, आज का संदेश प्रचार यदि तुझे समझ में तुला आया, कधी पण तुझ्या प्रार्थनेत दोष लागणार नाही. तेरे प्रार्थना में कभी भी तुझे दोष न लगेगा. आजचा संदेश जर तुला समजला आज का प्रचार यदि तुझे समझ में आणि आए, पापाच्या मोहाचा डोंगर जरी शैतानानं तुझ्या समोर आणून उभा केला पाप का पहाड़ यदि शैतान ने तेरे सामने आकर रखा, आणि तू कधी त्याच्याकडे आकर्षित तो होणार. कभी भी तू उसके ओर खींचा न आणि जाएगा. आजचा संदेश खूप इम्पॉर्टंट और आहे आज का संदेश बहुत ही महत्वपूर्ण आणि मी है. हीच प्रार्थना करत आहे. और मैं यही दुआ करता हूँ, आणि प्रभू प्रत्येकाचं हृदय उघड, प्रभु हर एक का हृदय खोल दे. आणि जे मला तू शिकवलंस और जो तूने मुझे सिखाया, प्रभू प्रत्येकाला ते प्रभु शिकव. हर एक को सिखा दे. आणि मी शिकव असं म्हणत नाही, और मैं ऐसा नहीं कहता कि तू सिखा, मी असं म्हणत आहे, मैं ऐसा कहता हूँ, शिकव ना प्रभू, सिखा दे प्रभु, शिकव ना प्रभू. सिखा दे प्रभु. आणि ही माझी फक्त प्रार्थना नाही, और ये केवल मेरी दुआ नहीं, आणि ही माझी विनंती त्याला आहे. और ये मेरी विनती उसको है. आणि देवबाप करो, और परमेश्वर आज करे, प्रत्येक हृदय प्रभूसाठी उघडलं. और हर एक हृदय प्रभु के लिए खुल आणि जाए. खरा चमत्कार काय आहे, और सच्चा चमत्कार क्या है? काय मगाशी म्हटलं, मैंने पहले क्या कहा? जीजस पाण्यावरून चालला. हा चमत्कार जीजस साठी नव्हता, पेत्रासाठी वाटला असेल. माझा प्रभू पाण्यावरून चालला. यीशु पानी पर चला, ये चमत्कार यीशु के लिए नहीं था. पतरस को लगा होगा कि मेरा प्रभु पानी पर चला. रक्तस्राव स्त्री बरी झाल्यानंतर, लहू बहने वाली स्त्री चंगी होने के बाद येशूसाठी तो चमत्कार नव्हता. यीशु के लिए वो चमत्कार नहीं था. तिला वाटलं असेल मी बरी झाली, हा उसको चमत्कार. लगा होगा कि ये चमत्कार है, मैं चंगी हुई. पण आज दुपारी लेकिन आज मी दोपहर तो खरा चमत्कार शिकवणार आहे, मैं वो सच्चा चमत्कार सिखाऊंगा, जो माझ्या प्रभूला वाटला की होय हा चमत्कार जो आहे. मेरे प्रभु को लगा कि हाँ ये चमत्कार आणि है. आम्ही वाचूया फिलिप्पिकरास पत्र याचा दुसरा अध्याय, हम पढ़ेंगे फिलिपियों की पत्री इसका दूसरा अध्याय 5 आणि 6 वचन. 5 और 6 वचन. थँक्यू जीसस. हे जे चित्त ख्रिस्त येशू मध्ये होते हा. तेच तुम्हामध्येही असावे. 6 वचन वाचूया. तो देवाच्या रूपात असून लक्ष द्या इकडे सगळेजण. आज दुपार तुम्ही माझ्याबरोबर आहे आज दोपहर मेरे साथ हो, आणि प्रत्येक बायबल झाकलेला असू दे, और हर एक बाइबल बंद हो, प्रत्येक नेत्र आमच्याकडे लागलेले और असतात. हर एक आंख हमारी ओर लगी हो. कमीत कमी सिस्टर आणि पास्टर तुम्ही आज खूप सुंदर दिसालात म्हणून तरी बघा, पण बघा. कम से कम पास्टर और सिस्टर आज आप बहुत सुंदर दिख रहे हो, ये सोच कर देखो और देखो. आणि मी एवढी काय वाईट गोष्ट बोललो नाही, मैं ये कुछ गलत बात नहीं कहा तुम्ही मैंने. माझ्याकडे एवढं गंभीरतेने बघायला तो आप इतने गंभीरता से मेरे ओर देख रहे हो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड. प्रत्येकाचं मन, हृदय आणि नेत्र माझ्याकडे असू दे. और हर एक का मन, हृदय और नजर मेरी ओर होने दो. आणि
खरा चमत्कार काय होता? सच्चा चमत्कार क्या था? आम्ही वाचूया 6 वचन. हम पढ़ेंगे 6 वचन. हा. तो देवाच्या रूपात असून लक्ष द्या इकडे. ह्या ठिकाणी प्रभू येशू विषयी फिलिपाच्या पत्रामध्ये पौलुस बोलत आहे. प्रभु यीशु मसीह के बारे में फिलिपी की पत्री में पौलुस कह रहा आणि है. पौलुस प्रभू येशूला कसं प्रकट करता? पौलुस यीशु मसीह को कैसे प्रकट करता है? आम्ही वाचूया 6 वचन. हम पढ़ेंगे 6 वचन. पौलुस असं म्हणायला लागला. पौलुस ने ऐसे कहा. हा. तो देवाच्या रूपात असून कशा रूपात होता तो? किसके स्वरूप में था? प्रभु येशू कोणत्या रूपात होता? प्रभु यीशु मसीह कौन से स्वरूप में था? काय आहे देवाचं स्वरूप? क्या है परमेश्वर का स्वरूप? देवाच्या स्वरूपात होता म्हणजे देवाचं स्वरूप काय आहे? परमेश्वर के स्वरूप में था, यानी परमेश्वर का स्वरूप क्या है? योहान शुभवर्तमान 4 अध्याय 23 आणि 24 वचन. यूहन्ना सुसमाचार 14 अध्याय 23 और 24 तिथं वचन. असं लिहिलेलं आहे, वहां पे ऐसा लिखा है, देव आत्मा आहे. परमेश्वर आत्मा है. आणि येशू कुणाच्या स्वरूपात होता? और यीशु किसके स्वरूप में था? पित्याच्या स्वरूपात होता. पिता के स्वरूप में था. पिताचं स्वरूप काय आहे? पिता का स्वरूप क्या है? आत्म्याचं स्वरूप. आत्मा का येशू स्वरूप. कशात होता? यीशु किस में था? आत्म्याच्या स्वरूपात होता. आत्मा के स्वरूप में था. पण त्यानं काय केलं वाचे? लेकिन उसने क्या किया? हा. तो देवाच्या रूपात असून हा. देवासमान असणे हा. हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, हा. पण त्याने हा. आपणाला रीते केले, काय केलं? आपल्याला रिक्त केलं. हा. म्हणजे तो देवाचे रूप धरून माणसांच्या प्रतिमेचा झाला. बस. हालेलुया. हालेलुया. आणि हेच माझ्या आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. और यही मेरे आज के प्रचार का शीर्षक है. आणि खरा चमत्कार काय? और सच्चा चमत्कार क्या है? तुम्हाला माहित आहे? आपको पता है? आणि मी मातीनं घर बांधू शकतो और मैं मिट्टी से घर बना सकता हूँ. आणि मी त्या घरात राहू शकतो का? और उस घर में मैं रह सकता हूँ क्या? राहू शकतो. रह सकता हूँ. राहू शकतो ना? रह सकता हूँ ना? देवानं कशापासून मनुष्य तयार केला परमेश्वर ने किसके द्वारा मनुष्य को रचा आणि तो त्याच्यात राहायला आला? और वो उसमें रहने के लिए आया? होली स्पिरिटच्या द्वारे तो त्याच्यात राहायला आला. पवित्र आत्मा के द्वारा वो उसमें रहने के लिए हे आया. सही आहे. ये सही है. आपलं शरीर देवासाठी काय आहे? हमारा शरीर ये परमेश्वर के लिए क्या है? घर आहे. घर है. म्हणून त्यानं बांधलं, इसलिए उसने रचा तो त्यात राहायला आला. और वो वहां पे रहने के लिए आया. पण लेकिन समजा मी मातीचं घर बांधलं समझ लो मैं मिट्टी का घर बांधता हूँ आणि मी असं म्हणालो, और मैं ऐसा कहता हूँ मी मातीहून मातीत जाऊन राहीन. मैं मिट्टी होकर मिट्टी में जाकर रहूंगा. ऐसा नहीं हो सकता. मी मातीनं बांधलेल्या घरात राहू शकतो, मैं मिट्टी से बनाए हुए घर में रह सकता हूँ, पण मी माती होऊ शकत नाही. लेकिन मैं मिट्टी नहीं हो सकता. सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे? सबसे बड़ा चमत्कार क्या है? माझा देव स्वर्गात राहणारा, मेरा परमेश्वर जो स्वर्ग में रहता. माझा देव स्वर्गाचा मालक आहे. मेरा परमेश्वर स्वर्ग का मालिक. माझ्या देवानं पृथ्वी पायातली धूळ झटकण्यासाठी तयार केली मेरे परमेश्वर ने पृथ्वी को पैरों की धूल झाड़ने के लिए तैयार की. आणि झटकायला त्याला जागा नव्हता. और झाड़ने के लिए उसे जगह नहीं आणि थी. मग पायातली धूळ झटकण्यासाठी त्यानं काय तयार केली? इसलिए पैरों की धूल झाड़ने के लिए उसने क्या रचा? आणि त्यानं पृथ्वी तयार केली. और उसने पृथ्वी रची. आता तो पायाला डिफेंड करण्यासाठी कशावर पाय ठेवतो? और अभी पैर रखने के लिए किस पर डिफेंड है? पृथ्वीवर पाय ठेवतो. पृथ्वी के ऊपर पैर रखता माझ्या है. घरात चप्पल ठेवायला जागा नव्हती मेरे घर में चप्पल रखने के लिए जगह नहीं आणि मी थी. चप्पल ठेवण्यासाठी एक छोटीशी रूम तयार केली. मैंने चप्पल रखने के लिए एक छोटी सी खोली तैयार की. मी त्या चप्पल ठेवण्याच्या खोलीमध्ये जाऊन बसू शकतो का? मैं उस चप्पल रखने की जगह पे बैठ सकता हूँ क्या? आणि सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे? और सबसे बड़ा चमत्कार क्या माझा है? देव मानवामध्ये येऊन राहू शकतो, मेरा परमेश्वर मनुष्य में होकर रह सकता है, पण तो मनुष्य होऊ शकत नाही. लेकिन वो मनुष्य नहीं हो सकता. तो मनुष्य होऊ शकत वो नाही. मनुष्य नहीं हो सकता. सगळ्यात मोठा चमत्कार काय माहिती आहे? सबसे बड़ा चमत्कार क्या है पता येशू है? पाण्यावरून चालला, चमत्कार नाही. पास्टर तुम्ही कसं म्हणता? यीशु पानी के ऊपर से चला, ये चमत्कार नहीं. पास्टर आप कैसे कहते मी हो? म्हणतो तो चमत्कार नाही. मैं कहता हूँ वो चमत्कार नहीं. का? क्यों? माझा देव पाण्यावरून चालणार नाही तर काय शैतान चालणार काय? मेरा परमेश्वर यदि पानी से नहीं चले तो शैतान चलेगा क्या? पाण्यावरून कोण चालू शकतो? पानी के ऊपर कौन चल सकता परमेश्वर है? चालू शकतो. परमेश्वर चल सकता होय, है. तो परमेश्वर होता म्हणून पाण्यावरून चालला. हाँ, वो परमेश्वर था इसलिए पानी ऊपर से चला. मला तो काय चमत्कार वाटला नाही, मुझे वो चमत्कार नहीं लगा. पण मला चमत्कार कुठला वाटला? लेकिन मुझे कौन सा चमत्कार ज्यावेळेस मी लगा? फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 6 आणि 7 वचन जब वाचलं मैंने फिलिप्पी की पत्री 2 अध्याय 6 और 7 वचन पढ़ा आणि मला येशू पाण्यावरून चालला हा चमत्कार वाटला नाही. और मुझे यीशु पानी के ऊपर से चला, ये चमत्कार नहीं लगा. माझा प्रभू ह्या पृथ्वीवर चालला, मला खूप मोठा मेरा चमत्कार प्रभु वाटला. इस पृथ्वी पर चला, ये बहुत बड़ा चमत्कार मुझे माझा देव लगा. पाण्यावरून चालला, चमत्कार नाही. और पानी से चला वो चमत्कार नहीं था. का? क्यों? तो देव आहे, वो परमेश्वर है पाणी त्याला बुडवू शकत नाही. और पानी उसे रोक नहीं सकता.
पण तो कशावर चालला? लेकिन वो किसके ऊपर चला? बायबल सांगतं बाइबल बताती तो है आकाशात चालणारा वो परमेश्वर. आकाश में चलने वाला चमत्कार परमेश्वर. काय आहे? चमत्कार क्या है? तुझ्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर चालला. वो तेरे और मेरे लिए इस पृथ्वी के ऊपर चला. दॅट इज बिग और मिराकल. ये बहुत बड़ा चमत्कार आणि है. हा खूप मोठा और ये बहुत बड़ा चमत्कार है. चमत्कार काय आहे? चमत्कार क्या है? लग जा सगळीकडे. सभी लोग इधर ध्यान दो. प्रभूने मला कसं शिकवलं? और प्रभु ने मुझे कैसे सिखाया? ज्यावेळेस मी जुना करार वाचला, जब मैंने पुराने नियम को पढ़ा, मी जुन्या करारामध्ये देवाचा अटिट्यूडपणा बघितला मैंने पुराने नियम में परमेश्वर के एटीट्यूड को देखा. आणि मी देवाचा अटिट्यूड जुन्या करारामध्ये बघितला. और पुराने नियम में मैंने परमेश्वर के एटीट्यूड को देखा. आणि काय अटिट्यूड होता? और परमेश्वर का एटीट्यूड क्या था? तो अटिट्यूड ठेवण्याच्या योग्यतेचा होता. और एटीट्यूड रखने के लायक वो था. का? क्यों? त्याच्यापेक्षा मोठा कोणच नाही. उससे बड़ा कोई नहीं. त्याच्यापेक्षा मोठा कोणच नाही. उससे बड़ा कोई नहीं. तोच पहिला आहे. वही पहला है. तोच शेवट आहे. वही आखिरी है. त्यानं कुणासमोर नमावं वो किसी के सामने झुके. आणि त्याच्यापेक्षा मोठा या वर्ल्ड मध्ये कोण नाही. और इस संसार में उससे बड़ा कोई नहीं. आणि अटिट्यूड असणारा परमेश्वर. और एटीट्यूड रहने वाला परमेश्वर. नाव आता लक्ष द्या माझ्याकडे. अभी ध्यान दो मेरी ओर. तो परमेश्वर काय केला? उस परमेश्वर ने क्या किया? आणि तो पर्वतावर उतरून आला. वो पहाड़ों पर उतर आया. तर तुम्ही जुना कर वाचला तुम्हाला सांगतो. आपने पुराना नियम पढ़ा हो तो आपको समझ में आएगा. पर्वतावर उतरून आला. पहाड़ों पर उतर आया. मोजसला काय म्हणतो? मूसा किससे क्या कहा? मोजस, मूसा, इस्रायलांना सांग, इस्राएलियों को बता, पर्वताला स्पर्श करशीला तर मरशीला. पर्वत को छूओगे तो मर जाओगे. देवाला नाही, परमेश्वर को नहीं. ज्या पर्वतावर देव बसला, जिस पर्वत पर परमेश्वर बैठा है, बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा त्या बताती है, पर्वताला पक्षी जरी स्पर्श करल उस पर्वत को यदि पंछी छुए तरी तो मरेल. तो भी वो मर जाएगा. किती अटिट्यूड भरलेला परमेश्वर. कितना एटीट्यूड से भरा हुआ परमेश्वर. आता त्याच परमेश्वराविषयी आम्ही नवीन करारात बघूया. और उसी परमेश्वर के बारे में हम नए नियम में देखेंगे. योहान कुठं आहे? यूहन्ना कहा है? योहान कुठं आहे? यूहन्ना क्या कहा तिथं है? असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, येशूचा एक शिष्य ज्याच्यावर येशू प्रेम करत होता, यीशु का एक चेला जिस पर यीशु प्रीति करता था, तो येशूच्या उराशी टेकला होता. वो यीशु के बाहों में था. कुणाच्या उराशी टेकला होता? किसके बाहों में था? जेव परमेश्वर काय म्हणाला? जिस परमेश्वर ने क्या कहा? मला नाही, मुझे नहीं, मी ज्या पर्वतावर उतरलोय मैं जिस पहाड़ पे उतरा हूँ त्या पर्वताला कोणी स्पर्श करल उस पहाड़ पर यदि कोई स्पर्श, उस पहाड़ को यदि कोई छुए तो मरेल. तो मरेगा. रक्तस्राव स्त्री बरी झाली हा चमत्कार नाही. लहू बहने वाली महिला चंगी हुई ये चमत्कार नहीं. रक्तस्राव स्त्रीनं त्याच्या वस्त्राला कसा काय स्पर्श केला लय मोठा चमत्कार. लहू बहने वाली स्त्री ने उसके कपड़ों को ऐसा स्पर्श किया, वो बहुत बड़ा चमत्कार था. का क्यों? देव काय म्हणाला? परमेश्वर ने क्या जो कहा? कोणी मला नाही, जो कोई मुझे नहीं, माझ्या पर्वताला जरी स्पर्श करल तरी मेरे मरल. पहाड़ को यदि छुए तो मर जाएगा. तिनं स्पर्श केला, उसने छुआ, मेली नाही. नहीं मरी. का? क्यों? त्यानं स्वतःला रिक्त केलं. उसने खुद को शून्य किया. मानव रूप धारण केलं. मनुष्य रूप धारण करके. मानव रूप धारण करणं म्हणजे काय? मनुष्य स्वरूप में होना यानी क्या होना? मातीच्या घरात जाण्यासाठी माती होणं. मिट्टी के घर में जाने के लिए मिट्टी होना. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, परमेश्वराला मनुष्य होणं हे शक्य नव्हतं. परमेश्वर को मनुष्य होना ये संभव नहीं था. तरी पण तो मनुष्य झाला. फिर भी वो मनुष्य हुआ. दॅट इज बिग मिराकल. यही तो बड़ा चमत्कार आणि है. हा सगळ्यात मोठा चमत्कार. और यही तो सबसे बड़ा चमत्कार हा है. सगळ्यात मोठा और चमत्कार. यही तो सबसे बड़ा चमत्कार है. रिबालाबा शखातालाबा शदानामा. पवित्र आत्मा करो आज हा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा सामायिक करे करो. ये चमत्कार आपके जीवन में आने दे. हालेलुया. हालेलुया. इस्रायल काय म्हणाले? इस्राएलियों ने क्या कहा? मोजस, मूसा, आम्हाला देवाबरोबर बोलायला भीती वाटते. हमें परमेश्वर के साथ बात करने के लिए डर लगता है. तूच त्याच्याशी बोल. तू ही उसके साथ बात कर. आम्ही त्याशी बोलू शकत नाही. हम उसके साथ बात नहीं कर कारण सकते तो अग्निमय परमेश्वर. क्योंकि वो आग से भरा हुआ परमेश्वर है. त्याच परमेश्वरा नवीन करारमध्ये उसी परमेश्वर ने नए नियम में. आणि शिपाई काय करायला लागले? सिपाही क्या कर रहे हैं? ए, तू देवाचा पुत्र आहे. तू परमेश्वर का पुत्र है. ए, तू परमेश्वर का पुत्र है. ए.
चमत्कार काय चमत्कार क्या है? माझ्या देवाच्या थोबाडीत मारून पण मेरे परमेश्वर के मुंह पर मार के भी आणि त्यानं एक ही शब्द उलटा बोललेला वो नाही. एक ही शब्द उल्टा नहीं निकालता. तुम्हाला माहित आहे का आपको पता है क्या? निर्गमच्या पुस्तक मध्ये निर्गमन की किताब में जुन्या नवीन करारामध्ये काय लिहिलंय नए नियम में क्या लिखा है? आणि चोर काय येशूला म्हणाला चोर ने यीशु से क्या कहा? तू देवाचा पुत्र यदि असशील तू तर परमेश्वर का पुत्र हो तू बी उतर आणि आम्हाला बी तू उतर. भी उतर जा और हमें भी उतार. आणि शिपाई काय म्हणाले और सिपाहियों ने क्या कहा? ए लंगड्यांना बरं करणाऱ्या हे लंगड़ों को चंगा करने वाले, आता तू तुझ्या स्वतःला वाचवू शकत अभी नाहीस तो का? खुद को नहीं बचा सकता क्या? खाली उतर. नीचे उतरा. मंडळी कलीसिया, आज एक सत्य सांगतो आज एक सत्य बताता जर हूँ. माझ्या देवाला त्यांचा नाशच करायचा असता और यदि मेरे परमेश्वर को उनका नाश करना होता आणि त्याला क्रुसावरनं खाली यायची गरज तो नाही. उसे क्रूस से नीचे आने की आवश्यकता नहीं थी. निर्गम 14 अध्यायामध्ये असेल निर्गमन 14 अध्याय में ऐसा लिखा है. यहोवाने आकाशातून मिसऱ्याकडे बघितलं यहो परमेश्वर ने आकाश से मिस्री की ओर देखा आणि मिसऱ्यांची दानादान उडाली. और मिस्रियों की दानादान हो गई. माझ्या देवाला फक्त क्रुसावरून फक्त शत्रूकडे बघणं पुरेस होतं मेरे परमेश्वर को ये क्रूस के ऊपर से शत्रु की ओर देखना काफी था आणि ते जळून भस्म झाले असते. और वो जल के भस्म हो चुके तरी होते. पण फिर भी त्या ठिकाणी त्यानं आपलं सामर्थ्य एकवट केलेलं आहे उस जगह पे उसने अपने सामर्थ्य को अपने बल को इकट्ठा आणि किया. स्वर्गदूत असे म्हणत होते और स्वर्गदूत ऐसा कह रहे थे, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आकाश और पृथ्वी को बनाने आणि वाले, त्या क्रुसावर तू का लटकत आहे और उस क्रूस पर क्यों अटका हुआ आणि तू है? आम्हाला एक ऑर्डर दे और तू हमें एक आज्ञा दे, एक इशारा कर एक इशारा कर आम्ही दे, नंग्या तलवारी घेऊन येतो. हम नंगे तलवारों के साथ आएंगे. माझा प्रभू असं म्हणाला मेरे प्रभु ने ऐसा कहा. वेट रुको. खूप मोठा चमत्कार होता. बहुत बड़ा चमत्कार था. परमेश्वराला परमेश्वर को मानवात येणं म्हणजे कसं मनुष्य में आना यानी कैसे? मनुष्याला मनुष्य को मुंगी होऊन मुंगीत जाणं. चीटी होकर चीटी में घुसना. तुम्ही मुंगी होऊन मुंगीत जाऊ शकता आप चीटी होकर चीटी में घुस सकते हो. तर तुम्ही मुंगी होऊन मुंगीत जाऊ शकत यदि नाही आप चीटी होकर चीटी में नहीं घुस तो सकते, देव असून मनुष्यात कसं काय येऊ शकतो. वो परमेश्वर होकर मनुष्य में कैसे आ सकता है? तुम्ही मुंगी होऊ शकत नाही आप चीटी नहीं हो सकते, तो पण मनुष्य होऊ शकत नाही वो भी मनुष्य नहीं हो सकता. तरी पण तो झाला. फिर भी वो हुआ. दॅट इज बिग मिराकल. यही तो बड़ा चमत्कार है. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल असं सांगतंय बाइबल ऐसा बताती है. येशूने वादळ आणि वारं शांत केलं. यीशु ने आंधी और तूफान को रोका. मी म्हणतो तो चमत्कार नव्हता. मैं कहता हूँ कि वह चमत्कार नहीं था. माझा बाप जर वादळ आणि वारं थांबवणार नाही तर काय शैतान थांबवणार. मेरा पिता यदि वह आंधी और तूफान नहीं रोके तो क्या शैतान रोकेगा? आणि कुणाला अधिकार आहे वाऱ्या वादळावर? और आंधी और तूफान पर किसे अधिकार है? परमेश्वराला. परमेश्वर पर. त्यानं अधिकार यूज केला. उसने अपने अधिकार को इस्तेमाल किया. त्यानं वादळाला म्हणलं थांब उसने आंधी को कहा रुक आणि समुद्राला म्हणलं शांत हो. और समुद्र को कहा रुक जा. शांत झाला. शांत हो गए. आम्ही खूप नाचतो नाही. हम बहुत नाचते हैं. येशूने वादळ शांत. यीशु ने आंधी तूफान शांत किया. त्याच्याकडे तो अथॉरिटी होती उसके पास वो अधिकार था. पण अथॉरिटी कुठली नव्हती. लेकिन कौन सा अधिकार नहीं था? त्या वचनाच्या थोडस मागे येऊया. उस वचनों के थोड़े पीछे आएंगे. इथं असं लिहिलंय वहाँ पे ऐसा लिखा है, वारं वादळ ज्यावेळेस उसळू लागलं आंधी तूफान जब आने लगी, येशू काय करत होता. यीशु क्या कर रहा था? सो रहा था. खूप मोठा चमत्कार होता. बहुत बड़ा चमत्कार था. बायबल असं सांगतं बाइबल ऐसा बताती है, इस्रायलाचा परमेश्वर झोपी जात नाही इज़राइल का रक्षक सोता नहीं आणि तो डुलकी घेत नाही. और वो झपकी भी नहीं लेता. का झोपत नाही. क्यों नहीं जो सोता? माझा देव थकत नाही. मेरा परमेश्वर नहीं थकता. तोच परमेश्वर वही आणि परमेश्वर. जर नावे झोपला और यदि नैया में सोया तो थकलेला आहे. वो थका हुआ है. आणि जो देव कधी थकत नाही और जो परमेश्वर कभी नहीं थकता आणि या पृथ्वी तलावर त्यानं काम करून मिनिस्ट्री करून तो थकलेला आहे. और इस पृथ्वी के ऊपर वो काम करके सेवकाई करके यदि थका आणि वारं वादळ शांत केलं हे माझ्यासाठी चमत्कार और नाही. आंधी और तूफान उसने रोक दिया, ये मेरे लिए चमत्कार माझ्यासाठी नहीं. चमत्कार काय. मेरे लिए चमत्कार क्या है? इस्रायलाचा परमेश्वर थकला. इज़राइल का परमेश्वर थक चुका. दॅट इज बिग मिराकल. ये बहुत बड़ा चमत्कार. हालेलुया. 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 माय गॉड. माझी प्रभूनं कंबर बरी केली नाही मी प्रार्थना करणारच नाही. परमेश्वर ने मेरी कमर को ठीक नहीं किया, मैं प्रार्थना नहीं करूंगा.
तुला अजून येशूचं पृथ्वीवर यांना समजलं नाही यीशु पृथ्वी पर क्यों आया ये अब तक तुझे समझ में किंवा नहीं आया नाही तो आलाच कसा हे तुला समजलं नाही वो आया ही कैसे ये तुझे समझ में नहीं आया तुम्हाला माहित आहे आपको पता है परमेश्वर बायबल सांगतं बाइबल ऐसा बताती है हमेशा याजकाने वाट बघितली हमेशा याजकों ने राह देखी कोणती वाट बघितली कौन सी राह देखी त्याच्या उपस्थितीची उसकी उपस्थिति की माहित आहे तुम्हाला आपको पता है याजक धूप जाळायचे याजक धूप जलाते थे आणि त्याच्या उपस्थिती वाट बघायची और उसकी उपस्थिति की राह देखते थे एलियाने ज्यावेळेस अर्पण केलं एलिया ने जब बलिदान किया तो असं म्हणाला उसने ऐसा कहा हे इस्रायलाच्या हे परमेश्वर इज़राइल के परमेश्वर तूच खरा देव आहे तू ही सच्चा परमेश्वर है याचं प्रमाण पटाव म्हणून इसका प्रणाम हो तुझी अग्नी उतरून येऊ दे तेरी आग उतर आए काय करला एलिया क्या कर रहा है एलिया वाट बघा लागलाय बाट जो रहा है बायबल असं सांगतं बाइबल बताती है देवाच्या उपस्थितीची इस्रायलाने आणि याजकाने वाट बघितली परमेश्वर की उपस्थिति की इज़राइलों ने और याजकों ने राह देखी आता लगेच इकडे अभी ध्यान दो इधर शमरोनाच्या विहिरीवर येशू बसलाय समरिया के कुएं पे यीशु बैठा है आणि तो वाट बघत आहे और वो राह देख रहा है कोणाची किसकी एका स्त्रीची एक स्त्री की पहिले टाइम पहली बार देवानं कोणाची तरी वाट पाहिली पहली बार परमेश्वर ने किसी की राह देखी आणि शंभरोने स्त्रीनं पश्चाताप केला हा चमत्कार और नाही सामरी स्त्री ने पश्चाताप किया ये चमत्कार नहीं ती येऊपर्यंत तिची वाट त्यानं पाहिली हे खूप मोठा वो चमत्कार आने तक उसकी राह उसने देखी ये बहुत बड़ा चमत्कार आता लगता था इकडं अभी ध्यान दो इधर निर्गमच्या पुस्तक मध्ये देवाचा ऍटिट्यूड पण आम्ही तुम्हाला निर्गमन की किताब में परमेश्वर के एटीट्यूड को हम देखते इस्रायल हैं लोकांनी काय केलं इज़राइलों ने क्या किया देवाच्या विरुद्ध पाप केला परमेश्वर के विरुद्ध पाप किया डायरेक्ट परमेश्वर मोशेला म्हणाला परमेश्वर ने डायरेक्ट मूसा से कहा या लोकांना घे इस लोगों को ले और चला जा मी येणार नाही मैं नहीं आऊंगा किती रिक्वेस्ट करावी लागली कितनी विनती करनी पड़ी कुणाला किसको जो चुकला नाही त्याच्यावर उपस्थिती नाही म्हणला देव जो गलत नहीं हुआ उसके ऊपर उपस्थिति नहीं ऐसा परमेश्वर ने नहीं कहा मोशे राईट होता मूसा सही था तरी पण देव म्हणतो फिर भी परमेश्वर कहता है मी तुझ्याबरोबर जाणार मैं तेरे साथ नहीं आऊंगा का क्यों तू ज्या लोकांचं नेतृत्व करतोस तू जिस लोगों का अगुवाईपन करता है आणि ते नीट वागले नाही वो अच्छा बर्ताव नहीं करते आणि जरा थोडस काही जरा लोक चुकले और यदि कहा इज़राइल लोग कहा गलती उन्होंने की आणि देव आपली उपस्थिती सोडून निघून तो जाय परमेश्वर अपनी उपस्थिति छोड़कर निकल जाता था आता सगळ्यात मोठा चमत्कार मी अभी तुम्हाला सबसे बड़ा चमत्कार देखो मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय 20 वचन मत्ती सुसमाचार 28 अध्याय 20 वचन जरी तू चुकलीस यदि तू गलत मी हुई तुला त्रासात टाकीन मैं तुझे तकलीफ में डालूंगा जरी तू चुकलास यदि तू गलत हुआ मी माझ्या रक्ताने तुला शुद्ध कर मैं मेरे लहू से तुझे शुद्ध पण करूंगा युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस मी तुझ्या बरोबर राहीन लेकिन जगत के अंत तक हर एक दिन मैं तेरे साथ खूप रहूंगा मोठा बहुत चमत्कार बड़ा चमत्कार खूप मोठा बहुत चमत्कार बड़ा चमत्कार मी चुकलेलो असून पण माझा देव माझी संगती सोडत मैं नाही. गलत होकर भी मेरा परमेश्वर मेरी संगति नहीं छोड़ता आणि त्या देवाचा ऍटिट्यूड पण तुम्हाला और बघायचा उस परमेश्वर के एटीट्यूड को आपको देखना आहे. है जुन्या करारामध्ये बघा पुराने नियम में देखो इतका जरी माणूस सरकला इतना भी यदि मनुष्य बाजू में हो बायबल जाए सांगतं की देवाची उपस्थिती इस्रायल लोकांवर निघून जायची बाइबल बताती है कि परमेश्वर की उपस्थिति इज़राइलों से निकल जाती थी हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आता लगेच इकडं अभी ध्यान दो इधर इस्रायल लोकांनी इज़राइल लोगों ने कुरकुर केली कुड़कुड़ाहट की व्यभिचार केला वे विचार किया मूर्ती पूजा केली मूर्ति पूजा की देवानं काय केलं परमेश्वर ने क्या किया लावा पक्षांना मांस त्यांना चारून 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 23,000 मारून टाकलं मांस खिला खिला कर 23,000 को मार डाला जुन्या कारचा परमेश्वर कसा आहे पुराने नियम का परमेश्वर कैसा है जर माझ्या विरुद्ध कुरकुर करशील यदि मेरे विरुद्ध कुड़कुड़ाए जर व्यभिचार करशील यदि वे विचार करे जर मूर्ती पूजा यदि करशील मूर्ति पूजा करे मी तुला काय करेन मैं तुझे क्या करूंगा मी तुला आकाशातला मान्ना खाऊ घालून मारून टाकेन मैं तुझे आपका स्वर्ग का मानना खिलाकर मार दूंगा सगळ्यात मोठा चमत्कार मी सबसे तुम्हाला बड़ा चमत्कार मैं आपको बताता हूँ येशूने भाकर घेतली यीशु ने रोटी ली द्राक्षारस घेऊन आणला. दाखरस लेकर कहा घ्या खा लो खाओ ज्यावेळेस तुम्ही हे खाल जब आप खाओगे तुम्ही कधी मरणार नाही. आप कभी न मरोगे सगळ्यात मोठा चमत्कार सबसे बड़ा चमत्कार सगळ्यात मोठा चमत्कार सबसे बड़ा चमत्कार सगळ्यात मोठा चमत्कार सबसे बड़ा चमत्कार नाव अभी अभी बायबल सांगतं बाइबल ऐसा बताती है परमेश्वर महामहिमेच्या प्रकाशानं घेरलेला आहे परमेश्वर महामहिमा से भरा हुआ है समजा समझ लो कोणीतरी मला सांगितलं किसी ने मुझे ऐसे बताया पास्टर पास्टर देवाच्या आत्म्यानं मला स्वर्गात घेऊन परमेश्वर की आत्मा मुझे स्वर्ग में ले गया आणि देव
देवाला मी बघितलं, और परमेश्वर को मैंने देखा, तो दृष्टांत देवाकडनं नाही. वो दृष्टांत परमेश्वर की ओर से नहीं. खरा दृष्टांत काय आहे? सच्चा दर्शन क्या है? जर मला एकानं असं सांगितलं, यदि मुझे किसी ने ऐसे कहा होगा, मी स्वर्गात उचलला गेलो मैं स्वर्ग में उठाया गया आणि मी एक सिंहासन बघितलं, और मैंने सिंहासन को देखा. त्या सिंहासनावर कोणीतरी बसलंय, उस सिंहासन पर कोई बैठा है, आवाज पण येतोय, आवाज भी आती है, पण तो दिसत नाही. लेकिन वो नहीं दिखता. का? क्यों? बायबल सांगतं बाइबल बताती है देव महामहिमावंत प्रकाशानं घेरलेला आहे महिमामय तेज से भरा हुआ परमेश्वर है, आणि तुम्ही त्याचं शरीर बघू शकत नाही, और आप उसका शरीर नहीं देख सकते, तुम्ही त्याचा डोळा बघू शकत आप नाही, उसकी आंखें नहीं देख सकते, तुम्ही देख त्याचा सकते. हात बघू शकत नाही. आप उसके हाथों को नहीं देख तो सकते. असण्याची महसूसी होईल, वो है वहाँ पे, ये आपको महसूस होगा, पण तरी पण तो दिसणार नाही, लेकिन फिर भी वो नहीं दिखेगा, कारण तो महामहिमावंत प्रकाशानं घेरलेला आहे. क्योंकि वो महामहिमा से भरा हुआ है. ऐका आता मोठा चमत्कार काय. अभी सुनो बड़ा चमत्कार. महामहिमावंत प्रकाशानं भरलेल्या परमेश्वराला महिमा से भरे हुए परमेश्वर को आणि त्याचे कपडे पूर्ण काढलेले आहे और उसके सभी वस्त्र निकाले आणि गए नग्न त्याला क्रूसावर और खेळले. नंगा उसे क्रूस पर माझा ठोका गया. देव, मेरा माझा परमेश्वर देव जो प्रकाशानं भरलेला आहे, जो प्रकाश से भरा हुआ जो है, कुणालाही दिसत नाही, जो किसी को नहीं दिखता, तो मानव जातीसाठी आपल्या नग्न शरीरानं तो सगळ्यांना वो दिसलेला. मनुष्य जाति के लिए नंगे शरीर में क्रूस पर दिखाई देता है. दॅट इज बिग मिराकल. यही तो सही बड़ा चमत्कार आणि है, हा सगळ्यात मोठा चमत्कार, और यही तो बड़ा चमत्कार है, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. यही तो बड़ा चमत्कार है. ओ माय गॉड. सगळ्यात मोठा चमत्कार काय? सबसे बड़ा चमत्कार क्या है? परमेश्वर परमेश्वर मोशेला असं म्हणाल, परमेश्वर मूसा से ऐसा कहता है, ज्या दिवशी तुम्हाला पाहशील जिस दिन तू मुझे देखेगा त्या दिवशी तू मरशील. उस दिन तू मर जाएगा. थोमा थोमा, थोमा थोमा, प्रभू आला होता, प्रभू आया था, तो मरून गेला. वो मर चुका है. बायबल सांगते बाइबल ऐसा बताती है, पुनरुत्थित झालेला येशू, फिर से जी उठा यीशु. ज्या येशूनं मोशेला असं म्हणाला, जिस यीशु ने मूसा से ऐसे कहा, माझा चेहरा तू पाहशील, यदि मेरे चेहरे को तू देखे तू मरून जाशील. तू मर जाएगा. तोच परमेश्वर वही परमेश्वर आणि 12-11 शिष्यांना तो एका खोलीत प्रकट झाला. 11 चेलों को एक कोठरी में प्रकट हुआ. थोमा, थोमा, तुझं बोट आण, तेरा तुझं तेरा अंगठा, तेरी उंगली ला, तुझं बोट आण. तेरी उंगली ला. तुला मी आहे पटत नाही, तुझे मैं हूँ नहीं प्रणाम हो रहा, माझ्या घावात बोट घाल. मेरे जख्मों में उंगली डाल. जो परमेश्वर आपला चेहरा मोशेला दाखवू शकला नाही, अपना चेहरा मूसा को नहीं दिखा सका, तो परमेश्वर वो परमेश्वर आणि थोमाला त्याचं बोट घेऊन आपल्या घावात फिरवून म्हणला की आता तरी विश्वास कर मी आहे. और वो परमेश्वर थोमा से कहता है कि अपनी उंगली डालकर मेरे घावों में देख कि मैं ही परमेश्वर हूँ. दॅट इज बिग मिराकल. यही बड़ा चमत्कार है. तुम्हाला माहित आहे का, आपको पता है क्या? तो अनादि कालापासून वो अनादि काल से अनंत काळापर्यंत अनंत काल तक कसा आहे? कैसा है? जिवंत आहे. जीवित है. तो युगानुयुग जिवंत आहे. वो युगानुग जिंदा है. प्रकटीकरणामध्ये असं लिहिलं आहे, प्रकाशित वाक्य में ऐसा लिखा है, मी पहिला आणि शेवट आहे. मैं पहला और आखिरी हूँ. मी जन्मत नाही, मी मरत नाही. मैं नहीं जन्म लेता और मरता भी नहीं. बापरे, माझा देव जन्मत नाही, मेरा परमेश्वर जन्म नहीं लेता, माझा देव मरत नाही. मेरा परमेश्वर कभी न मरता. आणि पुष्कळ जो नाचले, और बहुत से लोग नाचे. सिस्टर, बहन, येशू उठला आहे, यीशु जी उठा, येशू उठला आहे. यीशु जी उठा. मरणात ना माझा देव उठणार नाही, तुझा बाप उठणार काय? मृत्यु में से परमेश्वर नहीं उठेगा तो क्या तेरा बाप उठेगा? येशू मरणातून जिवंत झाला हा चमत्कार नाही. यीशु मृत्यु में से जी उठा ये चमत्कार नहीं. ज्याच्या लाईफ मध्ये कधी मृत्यू नाही, जिसके जीवन में कभी मृत्यू त्यानं नहीं, हसत हसत त्या मृत्यूला मिठी मारलेली आहे. उसने हंसते हंसते मृत्यु को अपने बाहों में आणि ले लिया. हाच मोठा चमत्कार. और यही बड़ा चमत्कार आणि है. तो पुनरुत्थित झाला हा चमत्कार नाही. और वो जी उठा ये चमत्कार नहीं. पुनरुत्थित होऊन काय दाखवला? वो जी उठकर उसने क्या I दिखाया? am God. मैं ही परमेश्वर I am हूँ. God. मैं ही परमेश्वर हूँ. पण लेकिन तो मृत्यूच्या समोर जाताना वो मृत्यू के सामने जाते समय त्याने कशी प्रार्थना केली? उसने कैसी दुआ की? पिता, पिता,
हे मला काय माहित नाही. ये मुझे कुछ पता नहीं. मी मरायचा? मैं मरूं? मृत्यू आपल्यासाठी नाही पिता. पिता हमारे मेरे लिए मृत्यु नहीं. शक्य होता सर. यदि हो सके तो ही मृत्यू मायापासून लांब. ये मृत्यु मुझसे दूर कर. पिता म्हणला, पिता ने कहा मला माहित आहे मुझे पता है हे तुझ्यासाठी शक्य नाही, ये तेरे लिए संभव नहीं, पण तरी पण तू करून दाखव. लेकिन फिर भी तू करके दिखा. चमत्कार काय आहे? चमत्कार क्या तो है? मृत्यूवर विजय घेऊन बाहेर आला हा वो चमत्कार. मृत्यु में से विजय लेकर बाहर आया, ये चमत्कार नहीं. ज्याला कधीच मरण माहित नव्हतं, जिसे कभी भी मृत्यु नहीं पता थी, मृत्यू ज्याच्या जीवनाच्या अपोजिट आहे मृत्यु जिसके जीवन के विरोध में आणि है, त्या मृत्यूला तो सामोरे गेलेला, और उस मृत्यु के आगे वो गया. दॅट इज बिग मिराकल. यही बड़ा चमत्कार. आणि हाच मोठा चमत्कार, और यही बड़ा चमत्कार. हाच मोठा और चमत्कार. यही बड़ा चमत्कार. म्हणून मी सुरुवात करताना असं म्हणतो, इसलिए मैंने पहले ही कहा, आणि कदाचित या संदेशानंतर और कदाचित इस प्रचार के बाद, आणि प्रभू मला म्हणेल, और प्रभु मुझसे कहेगा, पास्टर संदीप मिनिस्ट्री एंड. पास्टर संदीप की सेवकाई समाप्त. चलो संदीप, चलो पास्टर संदीप, आय एम रेडी लॉर्ड. मैं तैयार हूँ पिता. कारण क्योंकि मी तुझ्या पृथ्वीवर येण्याचा उद्देश चर्चला शिकवलेला, और मैंने तेरे पृथ्वी पर आने का उद्देश्य कलीसिया को सिखाया. आणि तुझी मंडळी, और तेरी कलीसिया, तू कधी चमत्कार करशील याची वाट पाहताय, और तू कब चमत्कार करेगा इसकी राह देख रही है. पण त्या मूर्ख मंडळीला हे माहित नाही, लेकिन उस मूर्ख कलीसिया को ये पता नहीं, ज्या देवाला मानव होणं शक्य नव्हतं, जिस परमेश्वर को मनुष्य होना संभव नहीं ज्या था, देवाला पृथ्वीवर आणणं शक्य नव्हतं, जिस परमेश्वर को पृथ्वी पर आना संभव नहीं ज्या था, देवाला मनुष्याकडनं थोबाडीत खाणं शक्य और नव्हतं, जिस परमेश्वर को मनुष्य की ओर से थप्पड़ खाना संभव नहीं ज्या था, देवाला मृत्यूला सामोरं जाणं शक्य नव्हतं, और मृत्यु के सामने जाना जिसको संभव नहीं था, त्यानं असंभवला संभव केलेला. उसने असंभव को संभव कर आणि दिया. हाच मोठा चमत्कार. और यही बड़ा चमत्कार है. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार यानी क्या? ज्या व्यक्तीला येत नाही जर त्यानं करून दाखवलं, जिस व्यक्ति को यदि वो बात आती नहीं और वो उसने कर दिखाई, तो चमत्कार. वो चमत्कार. येशूला मानव येत होतं का? यीशु मनुष्य हो सकता था क्या? तरी पण तो झाला. फिर भी वो हुआ. आणि हा खूप मोठा चमत्कार और आहे. ये बहुत बड़ा चमत्कार है. हालेलुया. हालेलुया. मी विश्वास करतो, मैं विश्वास करता हूँ आजच्या संदेश नंतर आज के प्रचार के बाद आणि देव तुझी प्रत्येक तक्रार तुझ्यातून काढून, परमेश्वर तेरी हर एक शिकायत तुझसे निकाल देगा, आणि देव तुझं प्रत्येक मागणं तुझ्यातून और काढून, परमेश्वर तेरा हर एक मांगना तुझसे निकाल देगा. हालेलुया. हालेलुया. देवाचा ॲटिट्यूड पणा. परमेश्वर का एटीट्यूड. मोजस मूसा, खडकाला बोल. पत्थर के साथ बात कर. मोजसनं काय केलं? मूसा ने क्या किया? लाठी मारी. परमेश्वर म्हणाला, परमेश्वर ने कहा, मोजस मूसा तू कनान देशात जाणार नाही. तू कनान में नहीं जा सकता. तिथं असं लिहिलंय. वहाँ पे ऐसा लिखा है. मोजसने विनंती केली, मूसा ने विनती की, प्रभू मला जाऊ दे. प्रभु मुझे जाने दे. तिथं असं लिहिलंय. वहाँ पे ऐसा लिखा है. मी एकदा सांगितलंय ना, मैंने एक ही बार बताया, नो क्षमा, माफी नहीं, जाणार नाहीस. नहीं जाएगा. मोठा चमत्कार काय? बड़ा चमत्कार क्या है? मोशेला ज्यानं क्षमा केली नाही, मूसा ने जिसे माफ नहीं किया, मोशेला ज्यानं क्षमा केली नाही, मूसा को जिसने माफ नहीं किया, तो परमेश्वर काय म्हणत वो आहे? परमेश्वर क्या कहता है? हे पिता, हे पिता, हे पिता, हे पिता, त्यांना क्षमा कर. इन्हें माफ कर दे. हे काय करता ये समजत. क्या करते हैं इन्हें समझता नहीं. खूप मोठा चमत्कार, बहुत बड़ा चमत्कार, आणि खूप मोठा चमत्कार, और बहुत बड़ा चमत्कार, खूप मोठा चमत्कार आहे. बहुत बड़ा चमत्कार बायबल है. असं सांगतं, बाइबल ऐसा बताती है. परमेश्वर मोशेला असं म्हणाला, परमेश्वर ने मूसा से ऐसे कहा, मी उद्या अद्भुत गोष्ट करणार आहे. मैं कल अद्भुत बात करूंगा. तू इस्रायल लोकांना सांग, तू इस्राएलियों को बता, तुम्ही आपल्या पत्नीपाशी झोपू नका त्या रात्री. उस दिन उस रात आप अपने पत्नी के पास मत सो. आता हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न. अभी ये विषय समझने का प्रयास करो. मी उद्या तुमच्यामध्ये येणार आहे. मैं कल आप में आऊंगा. मी उद्या तुमच्या छावणीत फिरणार आहे. मैं कल आपके मंडप में फिरूंगा. म्हणून तुम्ही काय करा, इसलिए आप क्या करो, आदल्या रात्रीत कुठलाही
पती आपल्या पत्नी बरोबर संबंध करू नये. पहली रात ही पति को अपनी पत्नी के साथ संबंध ना करे. किती पवित्र आहे कितना पवित्र है. की ज्यावेळेस तो येतो जब वो आता है त्यावेळेस जुन्या करारामध्ये तो काय म्हणाला, तब पुराने नियम से उसने क्या कहा, पती आपल्या पत्नी बरोबर संबंध करू नये, पति अपने पत्नी के साथ संबंध ना करे, कारण मी त्या दिवशी येणार आहे. क्योंकि मैं उस दिन आने वाला हूँ. लक्ष द्या इकडे आता. ध्यान दो इधर. पती संघ नाही, पति के साथ नहीं, पर पुरुषा संघ संबंध केलेली. दूसरे पुरुषों के साथ संबंध की हुई, तिला धरून येशूकडे आणलं. उसको लेकर यीशु के पास ले आए. तू म्हणतोस ना देवाचा पुत्र आहेस, तू कहता है ना परमेश्वर का पुत्र हूँ, तू देव आहेस. तू परमेश्वर है. मग देवाला पुरुषानं स्वतःच्या पत्नी बरोबर संबंध केलेला चालत नाही. परमेश्वर को पुरुष अपने पत्नी के साथ संबंध करे नहीं चलता. ज्यावेळेस तो येतो, जब वो आता है, आता तू काय करशील सांग. अब तू क्या करेगा बता. हिनं तर दुसऱ्या पुरुषावर संबंध केला. इसने तो दूसरे पुरुषों के साथ संबंध किया है. ऐका मोठा चमत्कार काय. सुन लो बड़ा चमत्कार क्या है. बाई, स्त्री, तुला कोणी दोष लावला नाही. तुझे कोई दोष नहीं लगाता. जर मी तुला दोष लावत नाही. अच्छा, मैं भी तुझे दोष नहीं लगाता. दॅट इज बिग मिराकल. यही बड़ा चमत्कार है. आज दुपारी आज दोपहर स्वतःला हलवा. खुद को हिलाओ. आता तरी जागा हो. अभी तो जाग उठो. आता तरी जागा. अब तो जाग उठो. तुझ्या देवानं ते केलेलं आहे तेरे परमेश्वर ने वो किया है जो परमेश्वर करू शकत नाही. जो परमेश्वर नहीं कर सकता. नाव लक्ष द्या सगळ्याचं. अभी सभी लोग ध्यान दो. लक्ष द्या सगळीकडे. सभी लोग ध्यान दो. तो काय म्हणतो, वो क्या कहता है, जीवनाचं पाणी मीच आहे. जीवन का जल मैं ही हूँ. कोण आहे जीवनाचं पाणी. कौन है जीवन का जल. मला तुम्ही उत्तर दिलं नाही तर मी मेसेज थांबवणार. आप यदि उत्तर नहीं दी तो मैं कारण मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार, क्योंकि मैं आपको प्रश्न नहीं पूछ रहा हूँ. मी तुम्हाला उत्तर देऊनच उत्तर विचारायला लागलो. मैं आपको उत्तर देके ही उत्तर दे रहा हूँ. आणि जीवनाचं पाणी कोण आहे. और जीवन का जल कौन है. ज्याच्याकडे पाण्याचा भंडार आहे. जिसके पास पानी का भंडार है. ऐका आता मोठा चमत्कार काय. सुन लो अभी बड़ा चमत्कार क्या है. पाण्याच्या भंडारानं भरलेला परमेश्वर पानी के भंडार से भरा हुआ परमेश्वर काय म्हणतो, क्या कहता है, मला तहान लागली आहे. मुझे प्यास लगी. तो तुझ्यासाठी कोरडा झाला. वो तेरे लिए सूखा हुआ. का. क्यों. हा तर मोठा चमत्कार. यही तो बड़ा चमत्कार है. हालेलुया. हालेलुया. काय आज दुपार तुम्ही मायाबरोबर आहे. क्या आज दोपहर मेरे साथ हो. चमत्कार काय. चमत्कार क्या है. देवाला जे करता येते ते देवानं केलं, हा चमत्कार नाही. परमेश्वर को जो करना आता है वो परमेश्वर ने किया, ये चमत्कार नहीं. आता बघा, अभी देखो पृथ्वी काय आहे. पृथ्वी क्या है. पाय ठेवण्याची जागा. पैर रखने की जगह. आणि कधी कोणी पाय ठेवलेल्या जागेवर बसतं का हो. और कभी कोई पैर रखने के जगह पे बैठता है. माझा देव, मेरा परमेश्वर जिथं पाय ठेवायचा जहाँ पैर रखता था तिथं येऊन झोपला. वहाँ पे आकर सोया. खूप मोठा चमत्कार आहे. बहुत बड़ा चमत्कार है. प्रभू आज तुमचं हृदय शुद्ध करो. प्रभु आज आपका हृदय शुद्ध करे. प्रभू आज तुम्हाला त्याचं कायमचं बनवून घेऊ. प्रभु आपको उसका हमेशा के लिए बना दे. देव बाप असं करो. परमेश्वर ऐसे करे. तुम्ही कायमची त्याला एक मिठी मारो. आप हमेशा उसके बाहों में रहो. काय सगळ्यात मोठा चमत्कार. क्या है सबसे बड़ा चमत्कार. तो देव होता मानव झाला. वो परमेश्वर था मनुष्य हुआ.
तो सामर्थी होता घायाळ झाला. वो सामर्थी था घायल हुआ. तो आकाश आणि पृथ्वी बनवताना थकला नाही, तो सेवकाय करताना थकला. वो आकाश और पृथ्वी बनाते समय नहीं थका, लेकिन सेवकाई करते समय थका. दॅट इज बिग मिराकल. यही बड़ा चमत्कार. शेवटचा चमत्कार सांगून संपवतो. आखिर का चमत्कार बताकर समाप्त करता हूँ. सांगा मला, बताओ मुझे, कुमारीच्या पोटी जन्म घेणं चमत्कार आहे का? कुमारी के गर्भ में जन्म लेना ये चमत्कार है क्या? चमत्कार नाही. चमत्कार नहीं. आता मला बघा, अभी मुझे देखो, एका स्त्रीनं कधी पुरुषाबरोबर संबंध केले नाही. एक स्त्री ने कभी पुरुष के साथ संभव नहीं किया, संबंध नहीं किया. तिच्या गर्भाशयात उसके गर्भ में, येशूनं जन्म घेतला. उसके गर्भ में यीशु ने जन्म लिया. चमत्कार आहे. चमत्कार है. मी चमत्कार म्हणत नाही. मैं नहीं कहता कि ये चमत्कार है. का क्यों? माझा देवच मेरा परमेश्वर ही, विदाउट शारीरिक संबंधानं तर जन्माला येऊ शकतो. मेरा परमेश्वर तो बिना शारीरिक संबंध से जन्म ले सकता है. देवालाच हे शक्य आहे. परमेश्वर को ये संभव है. पण शक्य काय नाही. लेकिन क्या असंभव नहीं? शक्य काय नाही. लेकिन क्या असंभव नहीं? जिला त्यानं बनवलं, जिसको उसने रचा, तिच्या गर्भाशयात जाऊन, उसके गर्भ में जाकर जाऊन 9 महिने 9 दिवस स्वर्गीय परमेश्वर, सिंहासनाचा परमेश्वर मरियेच्या पोटाच्या पाण्यात राहिला. खूप मोठा चमत्कार आहे. स्वर्गीय परमेश्वर, सिंहासन में रहने वाला परमेश्वर स्वर्ग छोड़कर मरिय के गर्भ के पेट में रहा, 9 महीने 9 दिनों तक रहा. ये बड़ा चमत्कार है. हालेलुया. हालेलुया. माय गॉड. आज दुपारी तुम्ही माझ्याबरोबर आहे का? आज दोपहर मेरे साथ हो क्या? एक सुरील आवाजामध्ये, एक सुरीली आवाज में, एक हृदय उघडून, हृदय को खोलकर लव यू कहेंगे सभी लोग. आय लव यू. नाव लग जा सगळीकडे. सभी लोग ध्यान दो इधर. पेत्र पतरस येशूला यीशु को कसं बघायचा? कैसे देखता था? भाकरी जास्त केली, रोटियां ज्यादा की, मासे जास्त पकडले, मछलियां ज्यादा पकड़ी, लंगड्यांना बरं केलं. लंगड़ों को चंगा किया. पण लेकिन ज्यावेळेस येशू पुनरुत्थित होऊन आला, जब यीशु फिर से जी उठकर आया, त्यावेळेस पेत्राला समजलं, तब पतरस को समझ में आया तू कोण होता, वो कौन था. पण काय रूप धारण करून आला? लेकिन क्या रूप लेकर आया? मनुष्यच. मनुष्य होकर. पीटर पीटर, पतरस पतरस, डू यू लव मी? मुझसे प्रेम करता है? हा प्रभू. हाँ प्रभू. बघ, मी आता भाकऱ्या जास्त करणार नाही, देख मैं अभी ज्यादा रोटियां नहीं करूंगा, तरी पण करीन प्रभू. लेकिन फिर भी प्रेम करूंगा बघ, प्रभु. मी आजपासून कुठल्या लंगड्याला चालवणार, मैं आज से किसी लंगड़ों को नहीं चलाऊंगा, तरी पण करीन प्रभू. फिर भी प्रेम करूंगा प्रभु. बघ, मी आजपासून पाण्यावर चालणार नाही, आज से लेकर मैं पानी पर नहीं चलूंगा, तरी पण करीन प्रभू. फिर भी प्रेम करूंगा. का प्रभू? क्यों प्रभु? तू स्वर्गीय परमेश्वर, तू स्वर्गीय परमेश्वर है. मानव रूप धारण करून मनुष्य होकर त्या पृथ्वीवर आलास. इस पृथ्वी पर आया. आय लव्ह यू जीसस. मैं तुझसे प्रेम करता हूँ यीशु. आज दुपारी, आज दोपहर. आणि तुम्ही त्याच्यावर का प्रेम करता? आप उस पर क्यों प्रेम करते हो? तुमचे डोळे बरे झाले म्हणून, आपकी आंखें चंगे हुई इसलिए, आणि तुमचा पैसा वाढला म्हणून, आपका पैसा बढ़ा इसलिए. तुम्ही त्याच्यावर का प्रेम करता? आप उस पर क्यों प्रेम करते हो? प्रभू, प्रभु, तू माझा पैसा वाढवू शकतोस, तू मेरे पैसों को बढ़ा सकता है, कारण तू गॉड आहेस. क्योंकि तू परमेश्वर है. आणि प्रभू, तू मला बरं करू शकतोस, प्रभु, तू मुझे चंगा कर सकता है, कारण ते सामर्थ्य तू देव आहेस. क्योंकि तू वही सामर्थ्य परमेश्वर है. पण आज दुपारी माझा निर्णय आहे प्रभू, लेकिन आज दोपहर मेरा निर्णय सुन तू ले. हे सगळं करतोस म्हणून मी तुझ्यावर प्रेम मैं करत नाही. सब कुछ करता है इसलिए मैं तुझ पर प्रेम नहीं करता. मी तुझ्यावर का प्रेम करतो? मैं तुझ पर क्यों प्रेम करता हूँ? तू स्वर्गीय परमेश्वर, तू स्वर्गीय आणि तुला परमेश्वर. मानव होणं शक्य तुझे नव्हतं, मनुष्य होना संभव तुला नहीं. नग्न होणं शक्य तुझे नव्हतं, नंगा होना संभव तुला नहीं. मार खाणं शक्य तुझे नव्हतं, मार खाना संभव तुला नहीं. मृत्यू होणं शक्य नव्हतं, तुझे मारना ये संभव नहीं, तरी मरना पण संभव नहीं. तरी पण तू माझ्यासाठी सर्वस्व केलं. फिर भी तूने सब कुछ मेरे लिए किया. होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम. हाँ प्रभु, मैं तुझसे प्रेम करता हूँ.
हालेलुया 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 लव यू आई लव यू आई लव यू येशू पास्टर पास्टर आणि तुम्ही एवढ्या लोकांना सांभाळता हो, तुम्हाला थकवा येत नाही? आप इतने लोगों को संभालते हो, आप थक नहीं जाते? आणि पास्टर तुम्ही सगळा परिवार नुसतं सेवा करता का? आप सारा परिवार सेवकाई करते हो, क्यों? काय चमत्कार केले तुमच्या जीवनात? क्या आपके जीवन में चमत्कार किए प्रभु ने? त्यानं माझ्या जीवनात काय चमत्कार केलाय मला माहित, उसने मेरे जीवन में क्या चमत्कार किए मुझे पता नहीं, पण मला एक माहित आहे, लेकिन मुझे एक पता है, मेरे लिए ही वो कुछ ला गया, मेरे लिए वो भेदा गया. नाव लग जसं इकडं. सभी लोग ध्यान दो. आणि प्रियकर प्रियसीसाठी मरू शकतो, प्रियकर प्रेयसी के लिए मर सकता है, पण देव कसा काय मानवासाठी मरू लेकिन शकतो? परमेश्वर कैसे मनुष्य के लिए मर सकता है? आई आपल्या लेकरासाठी मरू शकते, माँ अपने बच्चे के लिए मर सकती है, पण देव कसा काय मनुष्यासाठी मरू शकतो? लेकिन परमेश्वर मनुष्य के लिए कैसे मर सकता है? That is big miracle. यही बड़ा चमत्कार है. हालेलुया. हालेलुया. आम्ही सर्वजण आमच्या जागेवर आइए सभी लोग अपने जगह पे खड़े हो जाएं. आणि पुष्कळचं बोलायचं आहे, और बहुत कुछ बोलना है, पण एक वातावरण मी बघत आहे, लेकिन एक माहौल मैं देख रहा हूँ, एक वातावरण मी बघत आहे, एक माहौल को मैं देख रहा आणि हूँ, पुष्कळ जण प्रभूच्या प्रेमात पडत आहे. और बहुत से लोग प्रभु के प्रेम में गिर रहे आणि हैं. आता मला तुम्हाला अजून पुढे बोर करायचं नाही. और आगे मुझे आपको बोर नहीं करना. प्रत्येक डोळा बंद असतो. हर एक आंख बंद रहे. तुझ्या जीवनात आजपासून मोठा चमत्कार काय असेल? तेरे जीवन में आज से लेकर बड़ा चमत्कार क्या होगा? एक प्रश्न चिन्ह. एक प्रश्न चिन्ह. प्रभू, प्रभु तुला भाकऱ्या जास्त करणं शक्य नव्हतं, तुझे रोटियां ज्यादा करना शक्य होतं. संभव था. तुला पाण्यावरून चालणं शक्य होतं, तुझे पानी के ऊपर चलना संभव था. कुष्ठरोग्यांना बरं करणं तुला शक्य होतं, कुष्ठ रोगियों को चंगा करना तुझे संभव था. आंधळ्यांना दृष्टी देणं तुला शक्य होतं प्रभू. अंधों को आंखें देना तुझे संभव था. वारा आणि वादळावर नियंत्रण घेणं तुला शक्य होतं, आंधी और तूफानों पर नियंत्रण लेना तुझे संभव था, कारण तू परमेश्वर आहेस. क्योंकि तू परमेश्वर है. पण प्रभू, लेकिन प्रभु तुला मनुष्य होणं शक्य नव्हतं. तुझे मनुष्य होना संभव नहीं था. ज्यावेळेस त्यानं मनुष्याचं रूप धारण केलं, जब उसने मनुष्य का स्वरूप धारण किया, ज्यावेळेस तो मनुष्यामध्ये ह्या पृथ्वीवर आला, जब वो मनुष्य होकर इस पृथ्वी पर आया, इब्री लोकास पत्र 5 अध्याय 7 वचन असं सांगतात, इब्रानियों की पत्री 5वां अध्याय 7 वचन ऐसा कहते आणि हैं. शारीरिक त्रास इतका होत होता त्याला, शारीरिक तकलीफें इतने होते थे उसको, आणि त्याला राग येत होता, और उसे गुस्सा आता त्याला था, घृणा येत होती, उसे घृणा आती थी, त्याला आकर्षण होत होतं. उसे वो आकर्षण होता था. इब्री 5 अध्याय 7 वचन असं सांगतात, इब्रानियों 5 अध्याय 7 वचन ऐसा कहती आपल्या है. देहाच्या दिवसामध्ये तो अश्रू ढाळून रडला. अपने देह के दिनों में रहने के दिनों में वो आंसू बहा कर रोया, आणि 33.5 वर्ष तो देहात राहिल्यामुळे रडत होता. और 33.5 साल वो देह में होने के कारण रोने लगा. हे पिता, ह्या पापी देहातून मला कधी मुक्त करशील? और हे पिता, इस पापी देह से तू मुझे कब मुक्ति हे दिलाएगा? पिता, ह्या व्याकुळ देहातून मला तू कधी मुक्त और करशील? इस बेचैन देह से तू मुझे कब मुक्ति इब्री दिलाएगा? 5 अध्याय 7 वचनामध्ये येशू रडत आहे. इब्रानियों 5:7 में यीशु रो रहा तो है. देहात आलेला आहे म्हणून रडत आहे. वो देह में आया इस कारण रो रहा जर है. तो देहात आल्यामुळे रडत आहे, यदि वो देह में आने के कारण रो रहा है, तर हे सत्य आहे तो यही सत्य की है. त्याला देहामध्ये येणं शक्य नव्हतं. उसे देह में आना संभव नहीं था. लेट्स प्रे. प्रार्थना करेंगे. प्रार्थना करूया. रिबाना मा शंदना रबाना मा सिखते. धन्यवाद हो यीशु. थैंक यू जीसस. थैंक यू लॉर्ड. लहू बहने वाली तुझे छू सके ये संभव नहीं था. शंदना मारा थैंक यू जीसस. लेकिन यही तो चमत्कार है कि वो तुझे छू सकी.
और चंगी हो गई। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। शांताना मारा बारा